बर. किती वर्षापासून करताय तुम्ही शेळी पालन? हे आता म्हणजे काय गाढवा माग असते ते आमची 2-4. होय. 2-3. बर बर बर. सुरुवात कशी केली होती व किती शेळ्यापासून केली होती काय? एका शिर्डीमुळे. होय. केवढ्याला घेतली होती ती? पहिले घेतलं होतं 5,000. होय. आणि नंतर तिचीच वाढवली का तुम्ही? मग आता दुसरी घेतली परत 2. हा, घेतली 11,000ला गाभणी. घरगुती घेतली होती का? आपली मेहुणीचीच घेतली. बर. मग त्यातनं तुम्हाला फायदा झाला का? फायदा झाला. मग त्यातनं पाठी वाढवत वाढवत गेला का तुम्ही? हो. अरे आम्ही ठेवत नाही. हा, गाढवही होती कामाला जायचं. हा. भट्टीच्या कामाला. भट्टीच्या. त्याच्यामुळे तुम्ही आपली मोजकीच ठेवायची. हो, मोजकी ठेवली. बर. आता ह्याचा दिवसभर तुमचं कसं असतं? सकाळी उठल्यापासून का फिरवूनच चार? फिरवूनच चारायचं. घरी काय खोराक फिराक देता का? घरी नाही. येल्यावर मग खोराक ठेवायचं. काय काय येल्यावर खोराक? पेंड नाहीतर आपलं येल्यावर बाजरी बिजरी शिजवून. बर बर. म्हणजे दुधाला फरक पडतो का? फरक पडतो. आणि तुम्ही पिल्ल किती महिन्यानंतर विकता? पिल्लं बोकडं झाल्यावर विकायचं. मोठं 10-15 किलोचं झालं विकायचं. म्हणजे 5-6 महिन्यानंतर विकता तुम्ही? 5-6 महिने. त्याला दर येतो का बऱ्यापैकी? हो. तरी किती हजारापर्यंत जातं पिल्लू? कसं आहे ते 11-12 किलो असल्यावर 7-8-9 पर्यंत जातो. होय. आणि शेळ्यांना किती पिल्लं होते ती? 2. 2. 2. एखादी शिर्डी 3 देते. मग किती पिल्लं चांगली आपली? 2च बरी का 3? 2च बरे. होय. हो, त्याचं झोपा होते व्यवस्थित. नाही तर दुधाला जरा हे होते. पाजायला त्रास होत असेल. बर. मला सांगा, तुम्ही हे शेळ्यांचं दूध विकता का? विकत नाही, पोरं असते ती. हा, घरी खायला चांगलं. हो. आता आमचे 2 शिर्डे, एक शिर्डी आहे ती लिटर देते ही. हा, मोठी का? हो, मोठी. बर. आणि मला सांगा, आता ही किती येते मिळून शेरड? 2 जणांची आहेत ना? 17-18. बोकाड बिकाड नाही त्यात ठेवलेलं? बोकडं नाही ठेवली.